कर्जतमध्ये मिसळ कुठे चांगली मिळते हा प्रश्न आला की एकच उत्तर, भाई शिंदेंची मिसळ. झणझणीत मसाला, अस्सल घरगुती चव आणि प्रत्येक घासात वाह असं म्हणायला लावणारा स्वाद. शिंदेंची मिसळ म्हणजे चवीची खरी ओळख. कर्जतला आलात आणि भाई शिंदेंची मिसळ खाल्ली नाही तर तुम्ही मिसळची खरी चव अजून चाखलेलीच नाही. तर आजच या, कर्जतची मिसळ म्हणजे भाई शिंदेंची मिसळ. अधिक माहितीसाठी संपर्क 9067208163. नमस्कार, मी विकास मिरगणे. विकासनामा डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये आपलं सर्वांचं स्वागत. चर्चा करतोय उल्वे परिसरासंदर्भामध्ये. खरं तर नवी मुंबई शहरापासून उल्वे हे काही हाकेचे अंतर आहे. उल्वे शहर हे विकसित होत आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लागून असलेल्या उल्वे परिसरामध्ये अनेक समस्या आहेत आणि खऱ्या अर्थाने उल्वेचा त्या काळामध्ये विकास करण्याचा प्रयत्न कोण केला असेल तर जिल्हा परिषदेत सदस्य असलेले रविशेठ पाटील. आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. आणि स्वच्छ एक प्रतिमा असणारा नेता, सर्वांना मदतीला धावून जाणारा आणि राजकारणापासून सर्वांशी संबंध असणारा उल्वेच्या राजकारणामध्ये ते का दूर जात आहेत, सध्याची राजकीय परिस्थिती काय, याच अनुषंगाने आपण चर्चा करतोय. त्यांना बोलतं करण्याचा प्रयत्न करतोय. आपल्यासोबत जिल्हा परिषद सदस्य रविशेठ पाटील आहेत. सर, स्वागत आहे विकासनामध्ये. खरं तर अनेक वर्ष आम्ही तुम्हाला जिल्हा परिषद सदस्य म्हणून तुमची कामगिरी दमदार पाहिली. खरं तर पुन्हा अनेक संधी तुम्हाला राजकारणात आल्या वेगवेगळ्या पक्षांनी, पण सध्याचं राजकारण नको ग अशा परिस्थितीत तुम्ही दिसताय. काय ही सध्याची परिस्थिती आहे? सध्याचं राजकारण म्हणजे अजितदादा साहेब सांगून गेले की तुम्हाला राजकारणात स्वतःच्या प्रॉपर्टी विकून जर राजकारण करावं लागत असेल तर राजकारणात तुम्ही येऊ नका. आम्ही पण राजकारण केलं, पण ते राजकारण करत असताना समाजहिताची कामं कशी करता येतील पहिल्यापासून. म्हणजे राजकारण तुम्ही बोललात आता की राजकारण किती करायचं किंवा लय वंगालाय अजितदादांच्या भाषेत बोलायचं म्हटलं तर राजकारणामध्ये अनेक असं तकलीफ इतकी आहे की बोलून सोय नाही. पण ठीक आहे, चला, राजकारण हे आपल्या समाजहितासाठी एक गरजेची गोष्ट आहे. यावेळी पण मी राहिलो असतो उभा, पण मी विचार केला की 5-7 करोड रुपये किंवा पैशाचा जो पाऊस पडतोय तो न पडण्यापेक्षा आपण गप्प राहिलेलं बरं. अमर म्हात्रेंना मी संधी दिली होती. म्हणजे चांगलं मतदान त्यांना लोकांनी दिलं, भरभरून मतदान दिलं. चांगलं म्हणजे भरभरून मतदान दिलं. आणि रुपेश मोहिते असतील किंवा आमचे इतर उमेदवार असतील शिवसेनेचे, यांना चांगलं मतदान दिलं. जिल्हा परिषदमध्ये तुम्ही निवडून आल्यानंतर तुमचं पहिलं काम ग्रामीण भागातल्या शाळा सुधारणं. मी फोकसच तो केला. जिल्हा परिषद आपण ग्रामीण भागामध्ये पूर्वी काळापासून तुम्ही झडपी अनेक शाळा आज झाल्या, त्या श्रेय आज वेगळेच घेत आहे. मला एक जिल्हा परिषदमध्ये काम करत असताना एअरपोर्टचा विषय आमचा ताजा होता आणि एअरपोर्टमध्ये लोकांनी एक भरोसा ठेवला माझ्यावरती आणि त्यावेळी लोकांनी निवडून दिल्यानंतर पहिलं काम मी केलं असेल तर याच्या अगोदर पण शाळा मी सांभाळल्या. मला वाटतं माझ्या वाळच्या शाळेची पटसंख्या 40-42 होती. आज ती जवळजवळ 1500 ते 1700च्या वरती गेलेली आहे. मुख्यमंत्री साहेब येऊन गेले, शाळा बघून गेले आमचे, आणि आम्ही त्या शाळेसाठी म्हणजे गावकऱ्यांनी, ग्रामस्थांनी, या आपल्या जी ग्रामपंचायत आहे वाल ग्रामपंचायतच्या हद्दीतील आणि बाहेरच्या लोक समजा जे आले असतील किंवा कोणी, सगळ्यांनी चांगली मदत करून ती शाळा आम्ही आज चांगल्या पद्धतीनं चालवतोय. चांगली शाळा झाली. शाळेसाठी ग्रामस्थांचा हातभार हा महत्वाचा असतो. जो अध्यक्ष असतो त्याचं पण तिथं मोलाचं कार्य आहे. अध्यक्ष आणि त्यांची टीम यांचं मोलाचं कार्य असतं. जिल्हा परिषदमध्ये काम करत असताना मला विषय आला, तिथं मी बघितलं की बाबा इथं कुठल्याही गोष्टीचं काम करत असताना शिडकोची प्रत्येक गोष्टीला एनओसी लागायला लागली. म्हणजे आम्हाला जर रस्ता बनवायचा आहे, शिडकोची एनओसी पाहिजे. म्हणजे जिल्हा परिषद एनओसी मागणार, आम्ही एनओसी मध्ये टाइमपास होणार आणि तो काय काम होत नाही, शिडको एनओसी देत नाही. म्हणजे एक तर शिडकोनी तरी करायला पाहिजे, नाहीतर जिल्हा परिषदेने तरी काम करायला पाहिजे. दोघांपैकी कोणीच काम करत नाही. आज उल्ह्याची परिस्थिती बघितलं असेल तुम्ही, सगळे खड्डे आहेत. हीच जर झेडपीच्या ताब्यात असतं तर जिल्हा परिषद मेंबरला काहीतरी तिथं काम करता आलं असतं. आम्ही त्यावेळी केली कामं. जेठ्या घेतल्या असतील, गावोगावच्या पाण्याच्या समस्या ज्या असतील, ज्या ठिकाणी पाणी जात नव्हतं अशा ठिकाणी मी पाण्याच्या टाक्या वगैरे नेल्या, पाण्याची पाईपलाईन नेली. यांच्यासाठी कोळी बांधवांसाठी 2-3 जेठ्या मी तिथं बनवल्यात. कोळी बांधवांसाठी गव्हाणमध्ये एक मच्छी मार्केट मी अद्ययावत असं 18 लाखाचं जवळजवळ ते तिथं बांधायला घेतलं होतं, ते बांधलं. आणि अशा पद्धतीनं कोळी बांधवांसाठी सुद्धा काम केलंय. आदिवासी वाडीमध्ये पण काम केले. वालच्या आदिवासीचा वरचा रस्ता आपण केलेला आहे. वरच्या आदिवासीला वरती पाण्याची टाकी बसवलेली आहे. स्मशानभूमी इथं कमी होत्या, त्याचा विचार करून आमच्या टीमनं, सगळ्या आमचे ग्रामस्थ असेल किंवा आमची टीम असेल सगळी, यांनी आम्ही वरती स्मशानभूमी सेपरेट एक बांधली होती, अजून एक बांधली, जेणेकरून शिडकोचं काम आहे
स्मशानभूमी देणं हे शिडकोचं काम होतं. 10 गावं तुम्ही विस्थापित केले तर 10 गावांना प्रत्येक गावाला तुम्ही स्मशानभूमी द्यायला पाहिजे, पण ती तुम्ही काय दिलेली नाही. त्याच्यामुळं ग्रामस्थांना एक दुःखाची घटना त्यांची झालेली आहे, ते दुःखित असतात आणि त्यावेळी स्मशानभूमीचा हा मोठा प्रश्न शिडकोनी लवकरात लवकर सोडवावा. खड्डे असतील तो पण प्रश्न सोडवावा. शाळा ज्या विस्थापित 10 गावं झाली त्या 10 गावांना मी 10 शाळा घेतल्या. 2017 मध्ये आपण शाळा घेतलेल्या आहेत. मला वाटतं पहिल्याच मीटिंगमध्ये तो विषय मी घेतला आणि 10 गावांना 10 शाळा घेतल्या. आणि इतर गावं जी आमची आहेत, माझ्याकडं ऑर्डर आहे. ओके. शिडको याची जिल्हा परिषदेची आणि मंत्रालयाचं सुद्धा एक ऑर्डर आहे की 10 गावांना विस्थापित प्रत्येक गावाला प्लॉट दिलेला आहे. 2022 गोष्ट जी 2017ची गोष्ट आहे. आता हे 22 पर्यंत असंच 22ला त्यांनी सांगितलं, त्यांनी शाळा दिल्या होत्या पण एकच फ्लोअर ते देत होते. एक फ्लोअर आम्हाला नको आहे, आम्हाला कमीत कमी 2 ते 3 फ्लोअर G+2 तरी पाहिजे, जेणेकरून विद्यार्थी संख्या तिथं वाढवता येईल आणि विद्यार्थ्यांना चांगल्या पद्धतीचं शिक्षण देता येईल. हा पहिला मुद्दा. दुसरे आमचे गावं शिडकोकडे, नंतर शिडको आमच्याकडे प्लॉटला जागा नाही. तुमच्याकडे प्लॉटला जागा नसेल तर आमच्या जिथं शाळा आहेत इतर गावांच्या, ज्या आता 14 गावं इतर आहेत, वाहल असेल, वाहलला समजा शाळा झालेली आहे, बामनोगरी असेल, मोरावे असेल, जावले असेल, गव्हाण कन्याशाला, न्हाव्याच्या 2 शाळा असतील. न्हावे खाडीवर शाळा मी पहिली घेतली दादा. न्हावे खाडीची शाळा पहिली घेतली. रामशेठ ठाकूर साहेबांना पण माहिती आहे, एनओसी जिल्हा परिषदेने त्यांना 2005 पासून एनओसी दिली नव्हती. मी ती शाळा पहिली घेतली आणि ती शाळा पहिली शाळा मला ती मिळाल्यानंतर मला इतका आनंद झाला की त्या शाळेचा नारळ पण शेटनी मला बोलवून म्हणजे नारळ फोडायला, म्हणजे विरोधात असताना सुद्धा बीजेपी वाल्यांनी सुद्धा दखल ठाकूरांना घ्यावी लागली. रामशेठ ठाकूर नेहमी म्हणजे ठाकूर साहेब नेहमी आदरानं मला कधी पण त्यांना फोन केला तरी मला कधी कुठला ऍडमिशन किंवा कोणाचं ऍडमिशन कधी नाकारला गेलेला संबंध मी रिलेशन सगळ्यांची रिलेशन चांगलं ठेवलेलं आहे. राजकारण हा तुम्ही आता सांगितलं की राजकारणापुरता विषय आहे. की काय कट्टर शेका पक्षाचा आहे किंवा शेका पक्षाचा अभिमान आम्हाला आहे, पण तरी पण गरज लागली तर शेठकडे पण जाऊन आम्ही बोलू शकतो की शेठ अशी समस्या आहे आणि ते नक्कीच दूर करतात आमची समस्या. पण सर, आज उलव्या परिसरामध्ये जर बघितलं मोठ्या प्रमाणात शहरीकरण होतं, शहराची वाटोळ सिडकोनी पण लावलं, पुन्हा बाहेरचे लोक मोठ्या प्रमाणात वेगळ्या समाजाचे येते. सगळे जे शहर उलवे खरं एक स्वच्छ समृद्ध असं बनवायला पाहिजे. सर, घाणेरडं शहर म्हणून आता भविष्यात निर्माण होते की अशी परिस्थिती आहे. गल्लोगल्ली घर, कुठेही घर बांधताय, कुठेही भूखंड मिळालेले आहेत, कशा पद्धतीने घर बांधले गेले जात आहेत आणि बाहेरचे लोक फार बांगलादेशी पासून लोक इथे यायला लागले आहेत. कारण काय माहितीये का, आम्ही जे सुरुवातीपासून जे शिडकोवरती आमचं जे नियंत्रण होतं, शेतकरी कामगार पक्षात असेल किंवा इथल्या लोकल लोकांचं होतं, त्यानंतर पक्ष विभागण्या झाल्यानंतर हा प्रेशर आमचा त्यांच्याकडे कमी झाला. ज्यावेळी 10 गावं विस्थापित केली तरी ह्या गावांना जे जे वसवलंय त्यांनी, उलवे गाव जे वसवलंय, त्या उलवे गावामध्ये तुम्ही गेला तर प्रत्येक घराचं फाउंडेशनच तुमच्या फुटपाथवर आलंय. म्हणजे फुटपाथ सुद्धा तिथं त्यांना दिली गेली नाही. आता एक गाडी उभी केली तर दुसरी गाडी समोरून जात नाही. म्हणजे गावामध्ये जी स्थिती होती आमची त्याच्यापेक्षा बिकट स्थिती इथं करून ठेवलेली आहे. दुसरी गोष्ट, आल्यापासून लोकांना धुरल्याचं साम्राज्य, धुरलं जे डेव्हलपमेंट चालू आहे त्याचा जो धुरला उडतोय आणि खड्ड्यांमध्ये आणि गटारांच्या मुलं इतकी रोगराई इथं वाढलेली आहे की बोलून सोय नाही. दुसरी गोष्ट, जिल्हा परिषदेचे आमचे दवाखाने होते. रोगराईचा विषय आल्यानंतर तुम्हाला सांगतो, आमचे दवाखाने होते, आरोग्य केंद्र होती. ती शिडकोने आम्हाला बांधून घेतली, मी बांधून दिली, पण मी घेतली बांधून. करंजाडा नोडमध्ये एक घेतलेला आहे, आदित्य तटकरांच्या हस्ते मी त्याचं उद्घाटन केलेलं आहे पालकमंत्री असताना. त्या पण झेडपी मेंबर आमच्या सोबत काम आम्ही त्यांच्यासोबत केलेलं आहे. चांगला आदर करतो मी त्यांचा आणि आम्हाला पण चांगल्या पद्धतीने ओळखतात त्या. पण त्यांना बोलून आम्ही कोरोनामध्ये त्या दोन्ही हॉस्पिटलचं उद्घाटन करून घेतलं. पण या हॉस्पिटलांची आजपर्यंत अशी परिस्थिती आहे की इथे जे डॉक्टर ड्युटीवर असतील यांना पगार कोणी करायचा. म्हणजे एकतर जिल्हा परिषदेकडे पैसे नाहीत, दुसरीकडे शिडकोने एवढं मोठं शहर विकसित केलंय तर यांनी दवाखाने आमच्यासाठी ते खुले करावेत. 24 मध्ये हॉस्पिटल आहे, तुम्हाला पाहिजे तर कधी पण मी दाखवेन. त्याची अवस्था बघा. करंजाडेमध्ये पण आहे, नोडमध्ये चांगलं हॉस्पिटल आहे, अद्ययावत हॉस्पिटल आहे, पण त्याचा उपयोग लोकांना होत नाही. लोक कोण नाही का, आरोग्य व्यवस्था कोणच नाहीये, असेच पडून आहेत. पण शिडकोने त्याच्यावरती पण लक्ष द्यावं, तिथं डॉक्टर द्यावेत आम्हाला, जेणेकरून लोकांना त्याचा उपयोग होईल. आम्ही बांधून घेतलेत. आता नवीन आलेले झेडपी मेंबर जे आहेत त्यांनी थोडस त्याच्यात लक्ष घालून ते चालू करावेत. ओके. पण सर, गांजा, ड्रग्ज माफिया उलव्यामध्ये येत आहेत, क्राईमचा रेट वाढतोय. क्राईम म्हणजे इथे आता तुम्ही सांगितल्याप्रमाणेच
ह्याच्यावर पोलिसांनी याच्यावर लक्ष द्यायला पाहिजे. पोलिसांचे राऊंड रात्री व्हायला पाहिजेत या एरियामध्ये. कुठं टोलक्यानं असं मुलं बसलेले असतात आणि तरुण पिढी याच्यामध्ये खराब होतोय. आम्ही वारंवार याबद्दल तक्रार केलेली आहे, पण त्याचा काय आम्हाला अजूनपर्यंत काय रिस्पॉन्स चांगला मिळतोय असं आम्हाला काही दिसत नाही. मध्यंतरी तुम्ही बघितलं पोलिसांवरतीच फायरिंग झाली इथं उल्व्यामध्ये. म्हणजे अशा जर क्राईम होत असतील, एक उल्वे हे शांत समृद्धी शहर असं बनायला पाहिजे, ती अपेक्षा आहे. तसंच लवकरात लवकर व्हावं, रस्ते टकाटक एकदम व्हायला पाहिजे. आता लोक शालकरी मुलं सुद्धा शूटिंग पाठवतात रस्त्याची, म्हणजे अख्ख्या महाराष्ट्रातच ते चाललंय. तर या गोष्टी व्हायला पाहिजे. सर, भविष्यामध्ये कुठल्या शेतकरी कामगार पक्षात राहणार की नवीन काय राजकीय पॅटर्न तयार करणार का? आता अनेक ऑफर आहेत, अनेक ऑफर आहेत. आणि जे आमचे पक्ष सोडून गेले ते आमचीच माणसं आहेत, बीजेपी मध्ये असतील, कुठं असतील, आमचीच माणसं आहेत. आता असं झालेलं आहे की एक स्वाभिमान कुठेतरी टिकून राहावा म्हणून आम्ही राहिलो. एक स्वाभिमान म्हणून राहिले. बाबा आहेत आमचे अजूनपर्यंत, शेका पक्षात काम केलं. दिबा पाटील साहेबांच्या सोबत काम केलेलं आहे. आणि एक वडिलांचं एक ध्येय होतं की शेका पक्ष हे चांगलं काम करणं, पण आता त्यांना पण ते कळून चुकलंय की आता काय थोडंसं शेका पक्षाच्या याच्यातून लोक जी दुसऱ्या पक्षात निघून जातात आणि शेका पक्षाचं जे बल जो होतं ते कमी झालंय, ते थोडंसं कमी झालं. पण याला जबाबदार कोण? म्हणजे तुमचे वरिष्ठ पातळीवर बाळाराम पाटील असतील, जयंत पाटील असतील, चित्रा पाटील त्या काळामध्ये असतील, मीनाक्षी. आता जबाबदारी आम्हालाच घ्यायला लागते. आम्ही सुद्धा जिल्हा परिषद मेंबर आहे, तर मला किती लोक टिकवून ठेवायचे, कसे ठेवायचे, प्रत्येकाच्या याच्यावर. पण लोकांचं काय, शेवटी लोकांना पण बदल हवा असतो, कुठेतरी बदल पाहिजे. नवीन तरुण पिढीचा हा विचार असतो की कुठेतरी आम्हाला नोकऱ्या मिळतील. ज्यावेळी पहिलं बीजेपीचं सरकार आलं तेव्हा माझ्या मुलीनं सुद्धा मला सांगितलं, पप्पा बीजेपीला वोट करायला पाहिजे. मी बोलू का बेटा? बोले आम्हाला नोकऱ्या मिळतील, हे मिळेल ते मिळेल. ठीक आहे, मिळेल तर तू बघू शकते. म्हणजे आजचा आम्ही जरी कट्टर असलो तरी आम्ही उद्या आमच्या मुलांवरती कुठल्या गोष्टी नाही लादू शकत. तो त्यांचा निर्णय आहे कुठं हे करायचं आणि कुठं चुकतोय, कुठं बरोबर आहे. तरुण पिढीच्या नंतर आता तुम्ही बघितलंच सगळं कॉक्रोच वगैरे जे म्हटलं गेलं आणि त्याच्यानंतर तरुण पिढी जी पेटून उठलेली आहे. तर अशा पद्धतीनं तरुणांना एक, आता आमच्या इथं एअरपोर्ट आलेलं आहे, तर तरुण पिढीला किंवा तरुणांना नोकऱ्यांचं संधी, सुवर्ण संधी आहे. पण तिथेही डल्ला, वेगळे लोक डल्ला मारतात, वेगवेगळ्या असं दिसतंय. आम्ही तर जात नाही तिथं, कारण आम्हाला ते पटतच नाही. गावाल्यांना डावळलं जातं किंवा असं चाललंय. किंवा त्या राजकारणामध्ये मग ठाकूरांचा वेगळा, महेश बालदींचा वेगळा, मग कर्जत आता सगळे एक बोलायला गेलो जे मात्र वेगळे. तर हे बघा, इथं हे राज्य तरुण भरकटलं, इथं जमिनी कोणाच्या गेल्यात? प्रकल्प 10 गावचे प्रकल्प ग्रस्तांचे गेले. तर इथं अध्यक्ष मला तर वाटतं 10 गावचाच हवा होता. 10 गावच्या गावांमधून कोणीतरी अध्यक्ष हवा होता. त्यांनी अध्यक्ष बाहेरून किंवा दुसऱ्या गावातून केले. बीजेपीचे असतील, शिवसेनेचे असतील, काय बोलतोय. तर इथं लोकल त्यांना कोण नेता नाहीये का? लोकलला जी माहिती आहे ती त्यांना माहिती असू शकत नाही. त्याच्यामुळे लोकल कोणतरी इथं युनियन अध्यक्ष लोकल असावं असं मला वाटतंय. पण या सगळ्या राजकारण परिस्थितीमध्ये तरुण भरकटला होतो ना, मग याच्याकडे त्याच्याकडे गेला, याचं नाही. तरुण आमच्याकडे पण येतात. आम्ही सगळ्यांना फोन लावतो. तुम्हाला फिटनेस चांगला आहे तुमचा, अजूनही तरुण आहात तुम्ही. असं काय नाही, पण तरुण पिढी जी येते ती मी सगळ्यांना फोन करतो. आमचा अमित असेल ओवल्याचा, त्याला फोन करतो. संघटनेचे अध्यक्ष नंदराज मुंगाजी आहेत, पण प्रेम म्हणून एक पोरगा आहे, त्याला पण मी फोन करतो की काय भरती आहे. त्यांचा फोन येतात मला, रवी शेठ अशी अशी भरती आहे आणि तुम्हाला मी सांगतो की तुम्ही चांगलं काम याच्या आधी पण केलंय, पुढं पण तुमच्या हातून व्हावं. म्हणून मला समोरून फोन येतात की रवी भाऊ असं असं आहे. मग मी एक आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती एक मेसेज टाकून देतो की ज्याला नोकरीची आवश्यकता असेल त्यांनी या, असे पेपर घेऊन या, नोकऱ्या आहेत. पण नोकऱ्या मुलांनी पण करायला पाहिजेत. प्रत्येक जण ऑफिसर तर नाही होणार, बाकी नोकऱ्या पण करायला पाहिजेत. आणि सर्व पक्षांना मी विनंती करून सांगेन की जितके आपले लोक कामाला लावता येतील तेवढे लावा आणि त्यांचा आशीर्वाद घ्या. सर, शेवटचा प्रश्न, फिटनेस तुमचा चांगला दिसतोय, कसं आहे, रहस्य आहे? फिटनेस म्हणजे आपला परिवार, पहिली गोष्ट म्हणजे आपली पत्नी जी असते किंवा आपला कुटुंब जो असतो त्याची पूर्ण आपल्याला साथ पाहिजे. फिटनेस हा मी, माझी मिसेस आणि आम्ही दोघं फिटनेस व्यवस्थित ठेवलेला आहे. सकाळी मॉर्निंग वॉक आम्ही सोबत करतो, योगा आम्ही सोबत करतो आणि योगा एक चांगला आहे.
आणि फिटनेस म्हणजे तुमचं विचार, म्हणजे तुम्ही जे मला आता बोललात की तुम्ही राजकारणापासून थोडे आलेत तर का आलात, तर मला काही गोष्टी पटल्या नाही. मला काही गोष्टी नाही पटत, ज्या नाही पटत त्या मी करायला जात नाही. मला बाबा बोलले होते रवी जिल्हा परिषदला उभा राहा, त्यावेळी पण बाबांना मी सांगितलं होतं की एक रामशेठ ठाकूर साहेब ही अशी एक बलाढ्य शक्ती आहे या भागात की त्यांच्याशी फाईट आपण नाही करू शकत. आर्थिक दृष्ट्या तर आम्ही नाही करू शकत त्यांच्याशी फाईट. तरी पण बाबा मला बोलले मी जिवंत आहे. त्यांचा शब्द काय होता, मी जिवंत आहे. शेतकरी कामगार पक्ष राहण्यासाठी तर तू शेतकरी कामगार पक्ष किंवा मी जिवंत आहे ना, तर तू उभा राहून दाखवच, आणि कसा निवडून येत नाही ते मी बघतो. म्हणजे बाबांची जिद्द, म्हणजे अजूनपर्यंत सुद्धा ते जवळजवळ 94-95 वर्ष वय झालंय बाबांचं, पण अजून काही गोष्टीची जी जिद्द आहे ती जिद्द, तुम्हीच बोलता ना फिटनेस, आमच्या बाबांचा पण फिटनेस तुम्हाला सांगितलं मगाशी की चांगला आहे. फिटनेस हा चांगला ठेवणं गरजेचंच आहे, आणि फिटनेस चांगला असेल तर तुमची विचारशक्ती चांगली असणार. आणि प्रत्येकानं आज जिल्हा परिषद मेंबर असेल त्या शाळेवरती, मराठी शाळेवरती मी आज बघतोय जिल्हा परिषद मेंबर हा मराठी शाळांवरती फोकस जास्त चाललाय. म्हणजे तिथली अध्यक्ष चेंजेस करणं हे, किंवा जुने मेंबर्स जे आहेत तिथं, जुने जे बघतात त्यांना बाजूला सारून आपण नवीन पिढी तयार करणं. जुन्यांना पण घ्या, नव्यानं पण घ्या. नवीन 10 असतील तर 12 करा, 15 करा, तुम्ही त्याच्यात वाढवा नवीन तुम्हाला काय वाढवायचे असतील तर. पण शाळा ही जुन्या मेंबर्सना जो शाळेचा अनुभव आहे तो नवीन मेंबर्सला नसणार आहे. आणि जिल्हा परिषद मेंबर हा त्याचा बॉस असतो. जिल्हा परिषद मेंबरला तिथं त्याच्यामध्ये मेंबर म्हणून बसणं, एक गट मेंबर म्हणून त्याच्यामध्ये नाव येणं, त्यापेक्षा एक मेंबर दुसरा वाढवणं हे अधिक महत्वाचं आहे. आणि जिल्हा परिषद मेंबर हा त्याचा शाळेचा आरोप प्रत्यारोप झाले होते, मग काय त्यातले गुन्हेगारी पार्श्वभूमीचे लोक सभासद त्याच्यात आहेत, त्यांना काढा, मग कमिटी बरखास्त केली, सगळं ते राजकारण असं बघितलं मी. पण आम्ही सोबतच बसतो सगळे, असं काही नाही, सोबत बसतो. पण तरी पण गुन्हेगारी प्रवृत्तीचा एक माणूस असेल किंवा 2 असतील कोण, बरोबर आहे. प्रत्येकाचे गुन्हेगार, आमची पण जुनी काय तुम्ही काढलं तर कोणतरी काहीतरी कुठंतरी चुकीचं काम झालेलं कळत न कळत, चुकीची कामं होत असतात कळत न कळत. एखादा काम चुकीचा होतो किंवा आपल्याला दिसतो चुकीचा आहे, पण तो चुकीचा नसतो ऍक्च्युली. पण अशा गोष्टी करत असताना आपण पहिलं गावासाठी फोकस देणं आहे. या जुन्या गोष्टी आपण काढत बसलो तर परत म्हणजे पूर्वी जो काल होता भांडणाचा तो आता पण होईल. तो तसा न होता सर्वांना समजून घेणं. आता नवीन बसवले तर आम्ही स्वतःच सांगितलंय की तुम्ही करा, नवीन मेंबर्सनी करा, शाळा चालवा, शाळा व्यवस्थित चालवा. शाळेला हा झेडपी मेंबर असेल किंवा शाळेचा अध्यक्ष असेल, त्याला स्वखर्चानं तिथं पैसे टाकावे लागतात. कुणी पण होऊ दे ते सदस्य, त्यांना तिथं मराठी शाळेला कुठल्याही प्रकारचं उत्पन्न नाही. त्याच्यामुळं तिथं मराठी शाळा चालणं. आज आमची कर्नाला चॅरिटेबल ट्रस्ट शाळा आम्ही अनुदान पण नाही शाळेला, तरी आम्ही चालवली, उभी केली. आम्ही स्वतः जवळजवळ 3-4 वर्षे मी छोट्या इको गाड्या दिल्या होत्या, मोह्यापासून आम्ही मुलं आणून ती शाळा चालवलेली आहे. म्हणजे अशा पद्धतीनं प्रत्येकाने जर आमच्या विधवा महिला असतील, म्हणजे भाजी विक्रेत्या सुद्धा असतील, अशा लोकांनी पण आम्हाला 10-20 हजार त्यावेळी देणग्या दिल्या होत्या आणि शाळा उभ्या केल्यात. म्हणजे ग्रामस्थांना आवड आहे, गावाचा विकास व्हावा, हे ग्रामस्थांना स्वतःहून पैसे खर्च करतील ग्रामस्थ. त्यासाठी गाव एक असणं किंवा गावाला एकजुटीनं काम करणं ही विनंती असेल आमच्या सगळ्या ग्रामस्थांना की याच्या पुढची जे शाळा व्यवस्थापन असेल किंवा गावाचा विकास असेल तर तुम्ही शांतचित्तानं किंवा समजूतदारपणानं केलं तर चांगलं होईल. हे होते रवी शेठ पाटील यांनी दिलखुलास आपल्याशी चर्चा केलेली. उल्व्यातलं राजकारण असेल, जिल्हा परिषद सदस्य असेल किंवा जिल्हा परिषद कामगिरी असेल, ठाकूर परिवार असेल, यावर सर्व भाष्य करण्याचा प्रयत्न करत आहे. राजकारणापलीकडे दिलदार माणूस असं त्यांची ओळख आहे. सर खूप खूप आभार. धन्यवाद.